नमस्कार. आज रविवार दिनांक 25 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. हिंद दी चादर. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त काल नांदेड नगरी बोले सो निहाल सत श्री अकालच्या गगनभेदी जयघोषासह भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती. तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी ते मोदी मैदान मुख्य मंडप दरम्यान पवित्र व मंगलमय वातावरणात भव्य नगर कीर्तन सोहळा पार पडला. सुरुवातीला गुरुद्वारामध्ये विधिवत अरदास करण्यात आली. नगर कीर्तन दरम्यान नांदेड पोलीस दलाच्या वतीने विधिवत मानवंदना तसेच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. हिंद दी चादर या मोदी मैदान येथील मुख्य कार्यक्रमस्थळी आज दुपारी 3 वाजेदरम्यान केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचे आगमन होणार असून या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदीसह इतर अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची देखील उपस्थिती असणार आहे. हिंद दी चादर मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात काल पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण केले. विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे नांदेड शहर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत दर्शन घेतले. सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा आणि त्यागाची पवित्र भूमी आहे. या भूमीवर होणारा शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध समाजातील लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करत आहेत. ही आनंदाची बाब आहे असे मनोगत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केले. मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल उपस्थित होते. यावेळी ते आपल्या भावना व्यक्त करत असताना बोलत होते. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतलाय. दोन्ही पक्षांच्या प्रदेश नेतृत्वाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला असून काल नांदेड येथे संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली. यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे महायुती म्हणून नांदेड महानगरपालिकेतील 49 एवढे संख्याबळ झाले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.